गुड मॉर्निंग स्टुडंट. लास्ट लेक्चरमध्ये आपण पाहिलं होतं की बेसिकली टाईप ऑफ रिप्रोडक्शन हे दोन प्रकारचे आहेत, असेक्शुअल रिप्रोडक्शन अँड सेक्शुअल रिप्रोडक्शन. आता जर तुम्ही टेक्स्ट बुकमध्ये पाहिलं तर तुमच्या असं लक्षात येईल की प्रत्येक असेक्शुअल रिप्रोडक्शनचे त्यांनी असे काही पुन्हा सबटाईप्स दाखवलेले आहेत आणि सेक्शुअल रिप्रोडक्शनचे काही सबटाईप दाखवले. पण ते संपूर्ण चॅप्टर जर आपण एका ट्री डायग्राममध्ये जर काढायचं म्हणलं तर सिंपल त्याची एक रफ डायग्राम अशी होईल. असेक्शुअल रिप्रोडक्शनमध्ये फिशन आहे, बडिंग आहे, स्पोर फॉर्मेशन आहे, रिजनरेशन आहे, फ्रॅगमेंटेशन आहे आणि व्हेजिटेटिव्ह प्रपोगेशन आहे. आपण पूर्वीला त्या ऑब्झर्व फिगरमध्ये पाहिलं होतं की व्हेजिटेटिव्ह प्रपोगेशन म्हणजे काय. आता एक्झॅक्टली आपण इथे ही कन्सेप्ट पाहणार आहोत. आणि या फिशनमध्ये दोन प्रकार पडतात, एक आहे बायनरी फिशन आणि मल्टिपल फिशन, आणि दुसरा आहे सेक्शुअल रिप्रोडक्शनचा प्रकार युनिसेक्शुअल ऑर्गॅनिझम अँड बायसेक्शुअल ऑर्गॅनिझम. म्हणजे ज्याला आपण म्हणतो, आपण इथं फक्त त्यांनी सेक्शुअल रिप्रोडक्शनमध्ये इथं त्यांनी मल्टीसेल्युलर सुद्धा असं त्यांनी कन्सिडर केलेलं आहे. डिपेंड तुम्ही तुमच्या हिशोबानं तुमची ट्री डायग्राम तिथं पुस्तकातल्या मुद्द्याच्या आधारे ड्रॉ करा. पण दिस इज अ थरोली, म्हणजे जसं हा शेवटचा मुद्दा आपण पाहिला होता की देर आर द टू मेथड्स ऑफ असेक्शुअल मेथड्स ऑफ रिप्रोडक्शन, दॅट इज असेक्शुअल रिप्रोडक्शन अँड सेक्शुअल रिप्रोडक्शन. ही छोटीशी रफ डायग्राम मी काढली, तुम्ही डिटेलमध्ये पण तुमची डायग्राम तुम्ही ड्रॉ करू शकता. आता आपण एक एक प्रकार बघू नेमकं काय आहे. बघा, पहिला आहे रिप्रोडक्शनचा टाईप असेक्शुअल रिप्रोडक्शन, ज्याला आपण अलैंगिक प्रजनन असं म्हणतो. आता अलैंगिक प्रजनन म्हणजे काय, ह्याच्या गोष्टी आपण आता सगळ्या डिस्कस करू. बघा, द प्रोसेस ऑफ अ फॉर्मेशन ऑफ अ न्यू ऑर्गॅनिझम बाय अन ऑर्गॅनिझम ऑफ अ सेम स्पीसीज विदाउट इन्व्हॉल्वमेंट ऑफ अ गॅमेट्स इज कॉल्ड ॲज ए असेक्शुअल रिप्रोडक्शन. ही म्हणजे नवीन ऑर्गॅनिझम फॉर्म करण्याची अशी एक पद्धत आहे की ज्या पद्धतीमध्ये कुठल्याही प्रकारच्या गॅमेट्सची इन्व्हॉल्वमेंट नसते, त्याला आपण म्हणतो असेक्शुअल रिप्रोडक्शन. म्हणजे अलैंगिक प्रजननामध्ये ज्यावेळेस एखादा नवीन सजीवाची उत्पत्ती होते तर तिथं तुम्हाला गॅमेट्सची इन्व्हॉल्वमेंट पाहायला मिळत नाही. ॲज द रिप्रोडक्शन डज नॉट इन्व्हॉल्व ऑर युनियन ऑफ टू डिफरंट गॅमेट्स, the new organism has exact genetic similarity with the reproducing the organism. आता या असेक्शुअल रिप्रोडक्शनच्या टाईपमध्ये दोन डिफरंट गॅमेट्सचं युनियन म्हणजे एकत्र होणे, ज्याला आपण फिशन आणि फ्युजन म्हणतो. फ्युजन एकत्र होणे, युनियन तर समानार्थी शब्द, एकत्र होणे. मग इथं इन्व्हॉल्वमेंटच नसेल त्या गॅमेट्सची, तर नवीन होणारा सजीव हा कसा असेल, एक्झॅक्ट तो पूर्वीच्या ऑर्गॅनिझमचाच सारखा असेल, जी कॉपी, झेरॉक्स कॉपीच म्हणायला हरकत नाही, तो असतो. दिस इज द युनिपॅरेंटल रिप्रोडक्शन. म्हणजे याला आपण म्हणतो की ह्याला एकच पालक म्हणजे पॅरेंट असतो, याला दोन पॅरेंट नसतात. जसं समजा ह्युमन कसं असतो की दोन पॅरेंट, आई वडील आणि त्याचं पुढचं अपत्य, मेल फिमेल आणि नेक्स्ट जनरेशन, जसं आपण त्याला म्हणतो. हे युनी म्हणजे एकच पॅरेंट रिप्रोडक्शन, अँड इट ऑकर्स बाय द मायटॉटिक सेल डिव्हिजन. आता याच्याविषयी आपण पाहिल्याचे डिस्कशन करणार नाही, फक्त लक्षात घ्या की हे कशामुळे होतं, फक्त मायटॉटिक सेल डिव्हिजनच्या आधारे होतं. ॲब्सेन्स ऑफ अ जेनेटिक रिकॉम्बिनेशन इज अ ड्रॉबॅक. म्हणजे कुठल्याही प्रकारचं ज्याला अनुवंशिक जे जेनेटिक मटेरियल आहे किंवा जे त्यांचे गुणधर्म आहेत, जेनेटिक गुणधर्म, अनुवंशिक गुणधर्म, म्हणजे तर त्याच्यामध्ये कुठलं असं जास्त व्हॅरिएशन नसतं, हा ह्याचा ड्रॉबॅक आहे. म्हणजे ॲब्सेन्स ऑफ अ जेनेटिक रिकॉम्बिनेशन जे पूर्वीचं आहे, जसं आमिबा आणि सेल डिव्हिजन झालं तर आमिबाच पुढे, पण त्याच्याच क्रोमोझोमची ती काय होते, झेरॉक्स कॉपी असते, त्याच्यावर दुसरे क्रोमोझोम मिक्स नसतात. वेअर मग हा जरी ड्रॉबॅक असला तर ह्याचा दुसरा फायदा काय, इट इज अ व्हेरी फास्ट प्रोसेस अँड ॲडव्हान्टेज ऑफ अ रिप्रोडक्टिव्ह मेथड. म्हणजे अमिबापासून पुढचा अमिबा निर्मिती ही इतकी फास्ट प्रोसेस. जसं समजा आपण म्हणतो की ह्युमन बिईंगमध्ये एखाद्या इंडिव्हिज्युअलला जर जन्म घ्यायचा असेल त्याला साधारणतः 9 महिन्याचा कालावधी त्याला लागतो. तसं अमिबाच्या बाबतीत नाही, कारण की इथं जेनेटिक रिकॉम्बिनेशन नसल्यामुळं कसं ती प्रोसेस फास्ट असते, ते इमिजिएटमध्ये तो लगेच दुसरा अमिबा तयार होतो. आता एक एक मुद्दे तुमच्या हे लक्षात येत चालते. सो दिस इज द टाईप ऑफ असेक्शुअल रिप्रोडक्शन. याच्यामध्ये एकच पॅरेंट असतो. आपण सुरुवातीला असेक्शुअलचंच आपण डिटेल बघू, तरी काही काही वेळेस संदर्भ देताना किंवा संकल्पना समजून सांगताना काही काही सेक्शुअलची पण तुम्हाला उदाहरणं द्यावी लागतात. जसं आता ते अमिबाचं उदाहरण आणि ह्युमन बिईंगचं दिलं. अमिबा हा असेक्शुअल रिप्रोडक्शन म्हणजे बायनरी फिशनद्वारे तो काय करतो, त्याची नेक्स्ट प्रजाती तो जाती सातत्य काय म्हणजे स्पीसीज मेंटेन करतो. तसं ह्युमन बिईंगच्या बाबतीत होत नसतं, कारण की ह्युमन बिईंग हे काय करतात, सेक्शुअल रिप्रोडक्शनचा म्हणजे प्रोसेस फॉलो करतात. बघा, आता 8वीलाच आपण प्रोकायरोटिक
प्रोटेस्टा हे शब्द ऐकलेले आहेत. आता ते आपण इथं जास्त डिटेल न पाहता म्हणजे 10वीच्या स्टँडर्डला तर हे शब्द एक्सप्लेन करणं माझ्या मते अपेक्षित नाहीत, पण लक्षात घ्या. प्रोकायरोटिक्स म्हणजे ऑल काइंड्स ऑफ बॅक्टेरिया इन्क्लुडिंग द प्रोकायरोटिक. प्रोटेस्टा म्हणजे अमिबा, पॅरामेशियम, युग्लिना एक्सेट्रा एक्सेट्रा. दीज आर द प्रोटेस्टा. अँड युकॅरोटिक सेल ऑर्गनल्स लाईक अ मायटोकॉन्ड्रिया अँड क्लोरोप्लास्ट परफॉर्म द असेक्शुअल रिप्रोडक्शन बाय द बायनरी फिशन. आता ह्याच्यामध्ये नेमकं होतं कसं बघा, ह्या म्हणजे हे सगळे प्रकार आहेत की हे युनिसेल्युलर जे ऑर्गॅनिझम्स असतात ना, हे नेमके कसे असेक्शुअल रिप्रोडक्शनचा मेथडचा फॉलो करून त्यांची जाती सातत्य कसं कीप करतात आपण बघू. आता असेक्शुअल रिप्रोडक्शनचा पहिला टाईप आहे बायनरी फिशन. या बाय म्हणजे दोन आणि फिशन म्हणजे वेगळे होणे, म्हणजे एकाचे दोनात रूपांतर होणे. या पाहिजे इथं एक अमिबा आहे आणि ते शेवटी स्टेजला काय झालं, डॉटर अमिबा दोन म्हणजे दोन सेल निर्माण झाले, दोन अमिबाची इथं निर्माण झाली. इन दिस प्रोसेस द पॅरेंट सेल डिवाइड्स टू फॉर्म टू सिमिलर डॉटर सेल. बायनरी फिशनमध्ये हे जे पॅरेंट अमिबा आहे, हा पॅरेंट अमिबा हळूहळू असा डिवाइड होत जातो आणि दोन डॉटर सेलची निर्मिती होते. हे पहा इथं दोन डॉटर अमिबा काय झाले, तयार झाले. म्हणजे इथं डॉटर सेलची निर्मिती झाली आणि हे ज्यावेळेस इथून पूर्णतः वेगळे होतात त्यावेळेस इथं दोन अमिबांची निर्मिती होते. बायनरी फिशन ऑकर्स आयदर बाय मायटोसिस और मिओसिस. आता हे बायनरी फिशन आहे इथं, मग ते मायटोसिस होतं किंवा मिओसिस नीडेड तो ऑर्गॅनिझम्स काय फॉलो करतो त्याच्यावर डिपेंड आहे. आता इथं त्यांनी दिले बघा सिम्पल बायनरी फिशन. आता इथं पॅरामेशियम जर तुम्ही पाहिलं तर ट्रान्सवर्स बायनरी फिशन, म्हणजे पॅरामेशियम हा असा उभा आहे पण तो काय असा ट्रान्स म्हणजे आडवा होऊन तो म्हणजे आडव्यातून म्हणजे ज्याला इथं अक्ष म्हणतो आपण त्याला, हा उभा. जसं इथं युग्लिना हा उभा अक्ष ज्याला आपण लॉन्जिट्युडिनल म्हणतो आणि हा ट्रान्सफर म्हणतो. अमिबाला असं काही पर्टिक्युलर काही नाही, तो कुठल्या ह्याच्यातून तो ॲक्सिस तो आणि घेऊन तो त्याचं दोन डॉटर सेल तयार करतो. इथं पॅरेंट पॅरामेशियम आहे आणि इथं काय दिसतं तुम्हाला, डॉटर पॅरामेशियम, दोन सेल तयार झाल्या. हे पहा इथं एक युग्लिना आहे आणि इथं दोन युग्लिना तयार झालेत. म्हणजे इथं ज्याला आपण म्हणतो की पॅरेंट सेल डिवाइड्स टू फॉर्म द सिमिलर डॉटर सेल. बघा आता हे फिशन होत असताना ॲक्सिस ऑफ अ फिशन ऑर अ डिव्हिजन, म्हणजे हा याला आपण ॲक्सिस म्हणतो. इथं एक तर असं किंवा एक तर असं उभा आणि आडवा ॲक्सिस ऑफ अ डिव्हिजन म्हणजे मानवाची तुम्ही जर डायग्राम घेतली आणि त्याला बरोबर मधोमध्ये एक रेष मारली तर दोन समान भाग होतात, तर ते मध्ये जो असतो तर ॲक्सिस आपण म्हणतो. अक्ष डिव्हिजन ऑफ अ डिफरंट प्रोटेस्टा दॅट इज सिंगल सेल्ड कॉल्ड अमिबा डिवाइड्स इन एनी प्लेन. म्हणजे अमिबाचं मात्र ॲक्सिस असा स्पेसिफिक नाही, तो कुठल्याही बाजूने स्वतःला डिवाइड करतो आणि त्याचे दोन डॉटर सेल्स काय करतो, तयार करतो. ड्यू टू लॅक ऑफ स्पेसिफिक शेप, याचं कारण असं आहे की अमिबाला असं कुठल्या प्रकारचा विशेष आकार नाही आहे. हेन्स दिस इज कॉल्ड ॲज ए सिम्पल बायनरी फिशन. म्हणून अमिबानं जे केलेलं फिशन आहे त्याला बायनरी. आता पहिल्यांदा अमिबा हा फिशन म्हणजे दोन भाग झाले, व्हेरी सिम्पल, कुठलाही काही असा नियम नाही, कुठल्या अक्षामधून त्याचं नाही, त्याला काही शेप नाही, म्हणून त्याला आपण म्हणतो सिम्पल बायनरी फिशन अमिबाचं. आता दुसरं बघा, पॅरामेशियम डिवाइड्स बाय द ट्रान्सवर्स बायनरी फिशन. हा जो पॅरामेशियम आहे, चपलेच्या आकारासारखा दिसणारा हा जो ऑर्गॅनिझम आहे, हा काय करतो, ट्रान्सवर्स म्हणजे असं आडवं आणि लॉन्जिट्युडिनल म्हणजे असं उभं. तर हे असं ट्रान्सफर पद्धतीने काय करतो, स्वतःचे दोन डॉटर सेलची निर्मिती तो करतो. आणि इथं सुद्धा ते काय बायनरी फिशन, बाय म्हणजे दोन, आणि त्याच प्रोसेसचा वापर करतो. इथे युग्लिनाचं पण तुम्ही बघा, युग्लिना लॉन्जिट्युडिनल बायनरी फिशन. जर युग्लिनाची तुम्ही डायग्राम बघितली तर लक्षात येईल तुम्हाला, हा युग्लिना आणि फायनली काय झालंय की त्याचे दोन भाग झाले पण उभे, कसे असा इथून असा राईट, आणि दोन त्याचे काय झाले, डॉटर युग्लिना तयार झालेले आहेत. Binary fission is usually performed by living organism during the favorable condition, that is the availability of abundant food material. आता बायनरी फिशन हे ऑर्गॅनिझम्स कधी करतात, ड्युरिंग द फेवरेबल कंडिशन, म्हणजे त्यांना अनुकूल वातावरणाची निर्मिती झाली, भरपूर प्रकारात ह्युमिड किंवा असं एक फूड मटेरियल, एक चांगल्या प्रकारचं वातावरण त्यांच्या अनुकूल निर्माण झालं की ते काय करतात की त्यांच्या डॉटर सेल एकापासून दोन त्या तयार करायला चालू करतात. सिंगल पॅरेंट बघा, इथे सिंगल पॅरेंट आहे, इथे सिंगल पॅरेंट आहे आणि इथे काय सिंगल पॅरेंट आहे. युनिपॅरेंट हा शब्द आपण पाहिला होता तिथं. सो दिस इज द सिम्पल बायनरी फिशन. आता बघा इथं हाच जसं मी तुम्हाला इथं डायग्राममध्ये दाखवलं होतं बघा, फिशनचे दोन प्रकार आहेत. एक आहे बायनरी म्हणजे फक्त केवळ एकापासून दोनच, आणि दुसरा प्रकार आहे मल्टिपल फिशन. मल्टिपल फिशन म्हणजे एकापेक्षा जास्त. आता इथं बघा,
हा अमिबा आहे. हा अमिबा सिंगल सेल आहे. हा बायनरी फिशन पण फॉलो करतो आणि मल्टिपल फिशन पण फॉलो करतो. आता नेमकं इथं काय झालंय बघा, हा पॅरेंट अमिबा आहे. या पॅरेंट अमिबानं काय केलंय की स्वतःभोवती एक सिस्ट असं एक न्यूक्लियस तयार केली, तिचं पूट ज्याला पिशवी असं आपण म्हणतो. आणि याच्या ही कडक अशी पूट असते आणि या कडक अशा पूटमध्ये ही जी सिंगल सेल आहे, ही सिंगल सेल हळूहळू डिवाइड व्हायला चालतो. खूप मल्टिपल टाइम्स होते डिवाइड, खूप आम्ही मधल्यामध्येच तयार होतात. आणि एकदा का फेवरेबल कंडिशन आली की ते काय होतात की ही जी वरचं कड आहे कठीण, हे ब्रेक होतो आणि हे मधल्यामध्ये सगळे जे अमिबा आहेत हे काय होतात, ते बाहेर पडतात. याला म्हणतो मल्टिपल फिशन, म्हणजे इथे एकापेक्षा जास्त अमिबा तयार झाले. आता असेक्शुअल रिप्रोडक्शन बाय मल्टिपल फिशन इज परफॉर्म्ड बाय अमिबा अँड अदर सिमिलर प्रोटेस्टाज ऑल्सो. आपण फक्त इथं उदाहरण अमिबाचं घेतलंय. अमिबा काय करतो बघा, अमिबा स्टॉप्स द फॉर्मेशन ऑफ अ सुडोपोडिया and thereby the movement whenever there is a lack of food or any type of other adverse condition. ज्यावेळेस त्याची अनुकूल परिस्थिती नसते, आता याला आपण त्याचे सुडोपोडिया म्हणतो. सुडोपोडियाला आपण मराठीत छद्मपाद असं म्हणतो, म्हणजे खोटे पाय ज्याला आपण म्हणतो. तर हे काय होतात की ते काम करणं बंद करतात कारण की त्याला अनुकूल परिस्थिती येत नाही. आणि अशा वेळेस तो काय करतो, ते सुडोपोडिया जे असतात ते असे राऊंडेड अशा कडक अशा शेपमध्ये आकार घ्यायला चालू करतात. इट बिकेम्स राऊंडेड अँड फॉर्म द प्रोटेक्टिंग कव्हरिंग अराउंड द प्लाझ्मा मेम्ब्रेन. आता हे इथं तुम्ही पहा, हा प्लाझ्मा आहे, हे न्यूक्लियस आहे आणि हे सुडोपोडिया म्हणजे छद्मपात, कुठल्या दिशेने तो जाऊ शकतो. मग याचं काय होतं की याचं असं कव्हरिंग, कडक असं कव्हरिंग तयार होतं. हे मधला प्लाझ्मा इथे येतो आणि हा न्यूक्लियस. आणि मग काय होतं, सच एनसिस्टेड, हे सिस्ट म्हणजे पिशवी, एनसिस्टेड म्हणजे पिशवीच्या मध्ये, सच एनसिस्टेड अमिबा और एनी अदर प्रोटेस्टा इज कॉल्ड ॲज अ सिस्ट. आता ही पिशवी, सिस्टचा मराठीत अर्थ जरी पाहिला तुम्ही तर तोच आहे. सो मग इथं ही सिस्ट तयार झाल्याच्या नंतर मेनी न्यूक्लियाय फॉर्म, इथं खूप सारी आता मग इथं पेशी फॉर्म व्हायला चालू होतात, मधल्यामध्येच ते न्यूक्लियस तयार व्हायला चालू होतात आणि न्यूक्लियस भोवती सायटोप्लाझम डिव्हिजन, आणि डिव्हिजन झाली की त्याच्या भोवती तो एक अमिबा तयार होतो. हे खूप टाइम रिपीट्स होतं, न्यूक्लियर डिव्हिजन होतं सिस्टमध्ये. अँड इट इज फॉलोड बाय द सायटोप्लाझमिक डिव्हिजन. जसं तुम्हाला आत्ता म्हणलं की पहिल्यांदी न्यूक्लियसचे 2 भाग होणे आणि न्यूक्लियसचे 2 भाग झाले की त्याच्या पाठोपाठ सायटोप्लाझमचं डिव्हिजन होणे आणि एक नवीन अमिबा तिथं निर्मिती होणे. सो दे रिमेन एन्सिस्टेड टिल, हे ह्या सिस्टीममध्ये तोपर्यंत राहतात ॲट द ॲडवर्स कंडिशन, जोपर्यंत त्यांची परिस्थिती त्यांना अनुकूल येत नाही तोपर्यंत तसंच राहतात ते. आता ॲडवर्स कंडिशन म्हणजे स्थिती बरोबर नाही तोपर्यंत सिस्टममध्येच राहतात ते. सो मग एकदा का त्यांना फेवरेबल कंडिशन आली, फेवरेबल कंडिशन व्हेन ऑकर, सो मेनी अमिबा हॅज बीन रिलीज्ड देअर. मग इथं काय होतं की फेवरेबल कंडिशन आली की सिस्ट ब्रेक होते आणि सिस्ट ब्रेक झाली की अमिबा त्यातून काय होतं, पिशवीतून बाहेर पडतात. याला आपण म्हणतो मल्टिपल फिशन. बघा बायमध्ये तुम्ही पाहिलं असेल केवळ 2च, पण मल्टिपलमध्ये काय आहे तर पॅरेंट अमिबापासून खूप सारे असे डॉटर अमिबा इथं तयार झालेले आहेत. आता बघा की इथं दुसरी हे झाली मल्टिपल, तिसरी आहे बडिंग, कलिकायन ज्याला आपण म्हणतो. आता कलिकायनमध्ये तुम्ही बघा इथं ही पॅरेंट ईस्ट सेल आहे आणि हळूहळू ही ईस्ट सेल काय करते की एक बल्ज म्हणजे फुगवटा द्यायला चालू करते. आता हा न्यूक्लियस आहे, तुमच्या इथं लक्षात आलं की न्यूक्लियस सुद्धा हळूहळू किंचित तिथं डिवाइड व्हायला. मग इथं न्यूक्लियस डिवाइड झाला, न्यूक्लियस डिवाइड झाला की त्याच्या पाठोपाठ सायटोप्लाझम डिवाइड होतो आणि न्यू बर्ड, ही आता ही झाली पॅरेंट बर्ड आणि ही झाली न्यू बर्ड. आणि हळूहळू ही बर्ड काय होते, सायटोप्लाझम झाली की वेगळी होते आणि वेगळी झाली की अशा पद्धतीने मध्ये काय होतात की ईस्ट आपल्या डॉटर सेल तयार करतात. सिंपल कळी आल्यासारखे वाटते म्हणून त्याला आपण बडिंग असं म्हणतो. यू विल सी द ईस्ट सेल परफॉर्मिंग बडिंग. ईस्ट सेल काय करतात की असेक्शुअल रिप्रोडक्शन मधला बडिंग हा टाईप वापरतात. दॅट इज अ स्मॉल बर्ड कमिंग आउट द मेनी पॅरेंट सेल. आणि मग पॅरेंट सेल पासून अशा खूप साऱ्या स्मॉल बर्ड्स अशा इथं बाहेर तुम्हाला आलेल्या दिसतील. असेक्शुअल रिप्रोडक्शन ऑकर्स बाय द बडिंग इन ईस्ट अ युनिसेल्युलर ईस्ट, दॅट इज अ युनिसेल्युलर फंगस. हे एक युनिसेल्युलर फंगस आहे आणि ते काय करतं, बडिंगचा तिथं काय करतं टाईप फॉलो होतो. So yeast cell produces 2 daughter cell nuclei by the mitotic division so as reproduce the budding. जसं तुम्हाला मी आता सांगितलं, ईस्ट सेल काय करतात की त्यांच्या डॉटर सेल जे तयार करतात, पहिले न्यूक्लियस डिव्हिजन होतं, नंतर सायटोप्लाझमिक डिव्हिजन होतं आणि त्यासाठी ते मायटोटिक म्हणजे मिओसिस आणि मायटोसिस मधलं मायटोटिक डिव्हिजनचं काय करतात ते तिथं फॉलोअप घेतात आणि बर्ड रिप्रोड्यूस करतात. दीज इस्ट सेल कॉल्ड ॲज अ पॅरेंट सेल. मग ह्याला आपण काय म्हणतो, पॅरेंट सेल म्हणतो. A small bulge appear on the surface of a parent cell. हे इथं बघा, स्मॉल बल्ज appears दिसणे पॅरेंट सेलवर दिसतो. दिस बल्ज इज ॲक्च्युअली बड, म्हणजे हीच जे बल्ज म्हणजे फुगवटा जो असतो त्याला आपण बड असे म्हणतो. वन ऑफ द टू डॉटर न्यूक्लियाय
एंटर्स द बर्ड, आणि मग इथे एक न्यूक्लियस त्या बर्डमध्ये घुसतो, तर न्यूक्लियस डिव्हिजन होऊन अँड आफ्टर द सफिशियंट ग्रोथ म्हणजे एक योग्य प्रकारे त्याची वाढ झाल्याच्या नंतर पॅरेंट सेल काय करतात की तिथून त्याच्या डॉटर सेल पूर्णतः निर्मिती होती, त्यांची ग्रोथ झाल्याच्या नंतर त्या सेपरेट होतात आणि एक लिव्हिंग आणि इंडिपेंडंट डॉटर इट्स सेल म्हणून ते काय करतात, त्यांचं जीवन जगतात. सो दिस इज अबाउट द बडिंग. नाव आता असेक्शुअल रिप्रोडक्शन इन मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझम्स आपण बघणार आहोत. जसं आता इथपर्यंत आपण पाहिले युनिसेल्युलर, अमिबा, पॅरामिशियम, युग्लिना. म्हणजे इथं आपण असं म्हणू शकतो की असेक्शुअल रिप्रोडक्शनचे पहिले प्रकार बायनरी, त्याच्यानंतर ट्रान्सवर्स, लॉन्जिट्यूडनल, त्याच्यानंतर मल्टिपल फिशन आणि बडिंग, पण हे सगळे युनिसेल्युलर. पण आता आपण बघणार आहोत की काही मल्टीसेल्युलर आहेत. हे मल्टीसेल्युलर असेक्शुअल रिप्रोडक्शनचं काय करतात, फॉलो करतात, म्हणजे टाईप आहे आणि त्याच्यानुसार त्यांच्या सजीवांची निर्मिती होते. यातली पहिली आहे फ्रॅगमेंटेशन. बघा इथं फ्रॅगमेंटेशन. सो इथं स्पायरोगॅराचे तुम्हाला डायग्राम दिसत आहे आणि हा पॅरेंट्स स्पायरोगॅरा आणि हा स्वतःला फ्रॅगमेंट म्हणजे तुकडा पडतो आणि 2 स्पायरोगॅराची इथं निर्मिती झाली. सो दिस इज द टाईप ऑफ असेक्शुअल रिप्रोडक्शन. हा एक अलैंगिक प्रजननाचा प्रकार आहे. occurs in a multicellular organism. In this type of a reproduction, the body of a parent organism breaks up into many fragments, तुकडे भागामध्ये, and each fragment start live as an independent new organism. फ्रॅगमेंटेशनच्या प्रक्रियेमध्ये जो ऑर्गॅनिझम्स असतो तो काय करतो, स्वतःला ब्रेक्सअप करतो, म्हणजे तोडतो, त्याचे भाग करतो आणि प्रत्येक तुकडा ज्याला आपण फ्रॅगमेंट असं म्हणतो, हा फ्रॅगमेंट काय करतो, एक इंडिव्हिज्युअल स्वतंत्र जीव म्हणून तो काय करतो, त्याचं जीवन जगतो. दिस टाईप ऑफ अ रिप्रोडक्शन ऑकर्स इन अल्गी लाईक अ स्पायरोगॅरा, स्पॉन्जेस लाईक अ सायकॉन. आता सायकॉनचा आपण स्पॉन्जेसचं आपण चित्र पाहिलेलं आहे का, क्लासिफिकेशन नाही माझ्या मते 10th आहे ते, आपण पाहू सायकॉन्स ऑल, म्हणजे सर्व प्रकारचे जे स्पॉन्जेस असतात एक टाईप आहे सायकॉन. तो सुद्धा काय करतो की हा फ्रॅगमेंटेशनचाच सेक्शुअल रिप्रोडक्शनचा फॉलो टाईप करतो. व्हेनेवर देर इज अ प्लेंटी ऑफ अ वॉटर अँड न्यूट्रियंट्स आर अवेलेबल टू स्पायरोगॅरा, ज्यावेळेस भरपूर प्रमाणात पाणी आणि त्याचं पोषण जे द्रव्य असतं ते त्याला उपलब्ध होतं. इट्स फिलामेंट म्हणजे त्याची फीत जी असते ग्रो अप व्हेरी फास्ट अँड ब्रेक्स अप इन टू स्मॉल फ्रॅगमेंट्स. म्हणजे त्याची स्पायरोगॅराची जी फीत आहे ती काय होते, फीत याची खूप चांगल्या पद्धतीने ग्रो होते आणि ग्रो झाले की स्वतःला काय करते, ब्रेक करते आणि प्रत्येक फ्रॅगमेंट काय होतो, एक स्पायरोगॅराचा तो इंडिपेंडेंटली जीव म्हणून तो जगत असतो. आता सायकॉनच्या बाबतीत काय होतं, इफ अ बॉडी ऑफ अ सायकॉन ब्रेक्स अप ॲक्सिडेंटली इन टू मेनी फ्रॅगमेंट्स, ईच फ्रॅगमेंट डेव्हलप इन टू द न्यू सायकॉन. हे जे स्पॉन्जेस असतात हे स्पॉन्जेस असे कुठेतरी चिटकून असतात आणि कधी जर काही पाण्याची लाट किंवा एखाद्या काही ॲक्सिडेंटली जर त्यांना काही धक्का बसला आणि त्यांचे तुकडे जर पडले तर ते तुकडे काय होतात, ते तुकडेच नंतर एक जीव म्हणून ते जन्म म्हणजे त्याचं जीवन जगतात. हे सायकॉनच्या बाबतीत आहे. बघा पुढचा प्रकार आहे रिजनरेशन. आता रिजनरेशन म्हणजे एखादा अवयव पुन्हा येणे, पण हे काही सगळ्यांच्याच बाबतीत तसं घडत नाही. आता तुम्हाला ही गोष्ट माहिती आहे की वॉल लिझार्ड पाल ब्रेक्स अप डिस्कार्डेड सम पार्ट ऑफ इट्स टेल इन द एमर्जन्सी. म्हणजे तुम्ही पालीची शेपटी अशी पटकन तुटलेली, म्हणजे तिच्यावर जर काही संकट आलं ती काय करते, पटकन ती शेपटीवर घेते आणि शेपूट तुटतं. तुटल्याच्या नंतर काय होतं की तो पार्ट तुटतो, पण आफ्टर सम सर्टन टाइम पुन्हा ती काय होते, त्याची शेपूट ती पुन्हा परत येते, ती टेल परत येते. डिस्कार्डेड पार्ट इज रिजनरेटेड. म्हणजे डिस्कार्डेड म्हणजे शेपूट तर निघून पडते, पण ते शेपटच जागी पुन्हा काय होतं की आफ्टर सम टाइम त्या शेपूटचं पुन्हा रिजनरेशन व्हायला काय होतं, चालू होतं, एक लिमिटेड पार्टमध्ये. हावेवर अंडर द सिच्युएशन अँड ॲनिमल प्लॅनेरिया ब्रेक्स अप. आता इथं प्लॅनेरियाचं उदाहरण त्यांनी अतिशय परफेक्टली दिलेलं आहे. प्लॅनेरियाच्या एक्झाम्पलमध्ये तुम्ही बघा की तो शेवटचा भाग त्याचा असा ब्रेकअप झाला, तर तो ब्रेकअप झालेला भाग काय होतो की पुन्हा एक नवीन जीव म्हणून जन्मतो. आता इंटरनेटवर जर तुम्ही माहिती पाहिली तर काही काही डायग्राम्स तुम्हाला असं दिसतं की तो हेडपासून ब्रेक झालेला आहे आणि ब्रेक झाल्यानंतर हेडपासून पुन्हा पार्ट रिजनरेट झालेला आहे. तुम्ही इंटरनेटवर बघा काही डायग्राम तशा दिलेले आहेत त्यांनी. सो देअर फॉर ईच पार्ट, आता ईच पार्ट म्हणजे समजा हेड आहे, बॉडी आहे आणि टेल आहे. नुसती बॉडी जरी वेगळी झाली तरी बॉडी पुन्हा हेड आणि टेल त्याची डेव्हलप करते, आणि नुसती टेल जरी झाली त्या टेलपासून पुन्हा बॉडी आणि हेड त्याचं डेव्हलप होतं आणि न्यू प्लॅनेरिया काय होतो, फॉर्म होतो. आणि अशा पद्धतीमध्ये रिजनरेशन. म्हणजे तुम्ही जस्ट कल्पना करा की एखाद्या व्यक्ती, आता आपण असं कल्पनाच करू शकतो, जस्ट इमॅजिन
जर एखाद्या व्यक्ती, मग यांच्यामध्ये असं विशेष काय आहे याच्यावर शास्त्रज्ञांचा अभ्यास सध्या सुरू, म्हणजे एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन जर तुम्हाला ऐकायची असेल तर. समजा एखाद्या व्यक्तीचा हात तुटलाय आणि तो हात रिजनरेट करू शकतो का? करू शकत नाही, कारण की रिजनरेशन कॅपॅसिटी आपल्यात नाही. मग शास्त्रज्ञांनी काय केलं की यांच्या सेल्सवर अभ्यास करायला सुरू केला. यांच्यामध्ये अशी नेमकी नेमकं काय आहे, यांच्या बॉडीमध्ये असे नेमके कोणते घटक आहेत की जे घटक हे रिजनरेशन करता काय करतायत, ते त्यांना म्हणजे ते इम्पॉर्टंट फीचर त्यांना प्रोव्हाइड करतायत. तर अशा पद्धतीने कदाचित जर हा एखाद्या वेळेस भविष्यात प्रयोग सक्सेस झाला तर आपण आपले जे तुटलेले ऑर्गन्स आहेत ते आपण रिजनरेट करू शकू. वी होप सो. असं आय थिंक सो. म्हणजे इम्पॉसिबल तर म्हणता येणार नाही, पण सध्या तर ते शक्य नाही, कारण की सायन्सला लिमिटेशन्स नाही म्हणता येत. पण सगळ्याच गोष्टी लगेचच हो म्हणणं पण चुकीचं आहे. पण प्रयोग सुरू आहेत, यश मिळण्यावर डिपेंड आहे. बडिंग हा शब्द तुम्ही ऐकला होता. बडिंग हा सिंगल सेलमध्ये आणि बडिंग हा मल्टी सेल्समध्ये. आता हायड्रा नावाचं हे एक लिव्हिंग ऑर्गॅनिझम आहे. हा हायड्रा आहे आणि या हायड्रावर इथं हळूहळू अशी बड तयार व्हायला चालू होईल. आता ही बड वाढत जाते. एक नवीन नॅसेंट हायड्रा, नवजात, नॅसेंट म्हणजे नवजात, हा तयार होतो आणि एकदम त्याला फेवरेबल कंडिशन्स भेटल्या की हा इथून ब्रेक होतो आणि एक नवीन इंडिव्हिज्युअल काय होतो तो म्हणून स्वतंत्र जीव जगतो. इन द केस ऑफ अ हायड्रा, अंडर फेवरेबल कंडिशन at a specific part of its body, and outgrowth is formed by repeated division and regenerative cells of a body wall. म्हणजे या हायड्रामध्ये काय होतं की त्याला फेवरेबल कंडिशन्स म्हणजे अनुकूलन असं वातावरण जर भेटलं तर त्याच्यामध्ये तो काय करतो, एक आउटग्रोथ द्यायला, म्हणजे बाहेरच्या बाजूला एक ग्रोथ यायला त्याची सुरुवात होते. बघा इथं दिसत नाहीये पण इथं हळूहळू तो ग्रोथ द्यायला सुरुवात करतो आणि द आउटग्रोथ इज कॉल्ड ॲज अ बड, आणि याला आपण बड असं म्हणतो. अँड बड ग्रोज प्रोग्रेसिव्हली. आता ही बड काय होते की हळूहळू ग्रो व्हायला चालू होते आणि तिथं एक नॅसेंट हायड्राची निर्मिती होते. अँड फायनली फॉर्म्स अ स्मॉल हायड्रा. सो डर्मल लेयर्स, डर्मल म्हणजे वरचा, डर्मल लेयर्स अँड डायजेस्टिव्ह कॅव्हिटी ऑफ द बडिंग हायड्रा आर इन कंटिन्युटी विथ दोज पॅरेंट हायड्रा. म्हणजे यांना लागणारं जे पोषन्स असतं, ह्या त्वचा आणि यांच्यामधली जी कॅव्हिटी असते या पॅरेंट हायड्राला कनेक्ट असते. आणि हा पॅरेंट हायड्रा काय करतो की जोपर्यंत त्याची प्रॉपर ग्रोथ होत नाही तोपर्यंत त्याला काय करतो, न्यूट्रिशनचं सप्लाय करतो या बड हायड्राला, नॅसेंट हायड्राला. आणि एकदा का त्याचं पूर्ण ग्रोथ झाली, त्याला पूर्ण न्यूट्रिशन भेटलं की तो काय होतो, पॅरेंट हायड्रापासून सेपरेट होतो. इट विल सेपरेट फ्रॉम द पॅरेंट हायड्रा अँड स्टार्ट टू लीड द इंडिपेंडेंट लाईफ. आणि स्वतंत्र जीव म्हणून तो जगायला काय करतो, चालू करतो. सो दिस इज द बडिंग इन मल्टिपल ऑर्गॅनिझम, दॅट इज इन द एक्झाम्पल ऑफ अ हायड्रा. आता व्हेजिटेटिव्ह प्रपोगेशन, जो आपण सुरुवातीला ऑब्झर्व द फिगरमध्ये पाहिलं होतं. व्हॉट इज द मिनिंग ऑफ अ व्हेजिटेटिव्ह प्रपोगेशन? रिप्रोडक्शन इन द प्लांट्स विथ द हेल्प ऑफ व्हेजिटेटिव्ह पार्ट लाईक रूट, स्टेम, लीफ अँड बर्ड इज कॉल्ड ॲज अ व्हेजिटेटिव्ह रिप्रोडक्शन. म्हणजे प्लॅन्टच्या संदर्भात त्यांचे जे व्हेजिटेटिव्ह पार्ट्स असतात, जसं रूट आहे, इथं रूट बघा हे दिसतंय, त्याचबरोबर काही स्टेम आहे, ह्या स्टेम, इथं रूट, इथं स्टेम, आणि हे लीफ, हे पान, ब्रायोफायलम, पानफुटी आपण ज्याला म्हणतो. अशा ह्याच्यातून काय होतात की एक नवीन रोपांची काय होते, निर्मिती होते आणि आपण त्याला व्हेजिटेटिव्ह प्रपोगेशन असं म्हणतो. सो व्हेजिटेटिव्ह प्रपोगेशन इन द पोटॅटोज आर परफॉर्म्ड विथ द हेल्प ऑफ आईज प्रेझेंट ऑन अ ट्युब्युलर वेअर. म्हणजे इथं त्यांचं असं म्हणणं आहे, तुम्ही कधी पाहिलं असेल बटाटे खूप दिवस जर तुम्ही तसं ठेवलं त्याच्यामधून तुम्हाला असे कोंब बाहेर येताना दिसतात. आणि वेअर ॲज जर तुम्ही ब्रायोफायलम म्हणजे पानफुटीचं जर उदाहरण घेतलं तुम्ही, तर त्याच्यामध्ये सुद्धा त्याच्या प्रत्येक पानाच्या कडेला एक नवीन प्लॅन्ट आल्यासारखं दिसतं. आणि आपण हे प्लॅन्ट काढून जर एखाद्या कुंडीत लावलं तर ते नवीन झाड म्हणून स्वतंत्र जीवन जगतं. इन द केस ऑफ अ शुगर केन, ग्रासेस, व्हेजिटेटिव्ह प्रपोगेशन ऑकर विथ द हेल्प ऑफ बर्ड्स प्रेझेंट ऑन द नोड्स. आणि शुगर केन किंवा आता तुम्हाला माहिती आहे ऊसाचा डोळा, एक कांड जमिनीमध्ये लावतात आणि ते कांड लावलं, ते ज्याला डोळा आहे त्याला आपल्या बोलीभाषेमध्ये सांगतो मी तुम्हाला, तर तिथून एक ऊसाचं काय होतं, अख्खं रोपच तयार होतं. अशा पद्धतीमध्ये हे व्हेजिटेटिव्ह प्रपोगेशन्स काय करतात, इथे घेतात. आता ह्या सगळ्यातून तुमच्या असं लक्षात आलं असेल की सर्व प्रकारचे हे जे ऑर्गॅनिझम्स आहेत, लिव्हिंग ऑर्गॅनिझम, म्हणजे त्यात आपण प्लांट्स आणि ॲनिमल्स आपण म्हणतो, तर हे काय करतात की स्वतःचं जाती सातत्य राखण्यासाठी वेगवेगळ्या पद्धतींचा वापर करून, आता ही सगळी असेक्शुअल पद्धतच आहे, कारण की ह्याच्यामध्ये सगळ्यांमध्ये सिंगलच पॅरेंट आहे. आपण सेक्शुअल रिप्रोडक्शनकडे आपण गेलोच नाही अजून. तर दिस इज ऑल अबाउट द असेक्शुअल रिप्रोडक्शन इन द मल्टिपल अँड युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम.
आणि याचा पाचवा जो आहे तो स्पोर फॉर्मेशन. आता स्पोर फॉर्मेशन म्हणजे इथं बघा की बीजाणुधानी फुटणे आणि त्याच्यापासून काय होते स्पोर म्हणजे एक प्रकारचे छोटे छोटे असे बारीक कण हे विखुरतात आणि तयार होतात. ह्याचं एक्झाम्पल जर घ्यायचं असेल तर एक भाकरी घ्या, त्याला थोडीशी ओली करा आणि डब्यामध्ये झाकून ठेवा, ज्याला आपण ह्युमिड म्हणतो. ह्युमिड म्हणजे दमट वातावरणात. आणि मग तुम्हाला काय होईल की हळूहळू त्याच्यावर फंगस ग्रो होण्याचं प्रक्रिया दिसेल. इथं चित्रात तुम्हाला दिसतंय बघा, असं लाल काळसं तांब दिसतं तुम्हाला, हिरवसं हे तयार होतं. मग विदिन 2 or 3 days द फंगस अंडर ते तुम्ही त्यातला थोडासा पीस घ्या आणि त्याला मायक्रोस्कोप खाली पहा, तर तुम्हाला मायक्रोस्कोप खाली हे अशा प्रकारचं स्ट्रक्चर दिसेल. याच्यामध्ये तुम्हाला स्पोर्स दिसतील, हे जे त्यांचं ते कनेक्टिंग एकमेकाला हायपी दिसेल, ते जे ज्याच्यावरती सेट असतात पक्क धरून बसतात ते रायझॉइड्स तुम्हाला दिसतात. आणि ही वरी जी दिसते तुम्हाला ती बीजाणुधानी दिसते म्हणजे स्पॉर्मेंजियम. हे फुटतात आणि फुटले की पुन्हा रुजतात आणि पुन्हा ते काय होतात ते वाढतात. म्हणजे इथं तुमच्या असं लक्षात येईल, फंगी लाईक अ म्युकर हॅव द फिलामेंट्स ऑफ अ बॉडी. सो दिस इज द फंगी अँड these आर द फिलामेंट्स. दे हॅव अ स्पॉर्मेंजिया. दे आर द स्पॉर्मेंजियम. वन्स द स्पोर आर द फॉर्म्ड स्पॉर्मेंजिया ब्रस्ट अँड स्पोर्स आर द रिलीज्ड. मग हे स्पॉर्मेंजियम काय होतात, पूर्ण ब्रस्ट होतात आणि पुन्हा ते काय होतात, रुजतात, जर्मिनेट होतात मॉइस्ट वातावरणात आणि पुन्हा त्यांची एक अख्खी कॉलनीज तयार करतात. आणि मग अशा पद्धतीने हे जे स्पोर फॉर्मेशन आहे हे स्पोर फॉर्मेशन तुम्ही पाहतात आणि अगदीच थोड्या कालावधीमध्ये तुमच्या लक्षात येईल की अख्खी भाकरी जी आहे त्या फंगसनं काय झाली, ती व्यापून गेलेली तुम्हाला ती दिसते. आता हे झालं सगळं असेक्शुअल रिप्रोडक्शनच्या बाबतीत. म्हणजे इथं तुमच्या असं लक्षात येईल की असेक्शुअल म्हणजे आपण तर थोड्या त्याचा रिव्ह्यू जर पाहायचं म्हणलं तर बघा तुमच्या लक्षात येईल आपण असेक्शुअल रिप्रोडक्शनमध्ये पहिलं आपण सिम्पल बायनरी फिशन पाहिलं, जे अमिबा असतो, ज्याच्यामध्ये पॅरेंट अमिबा म्हणजे एकच पॅरेंट आहे आणि 2 डॉटर अमिबा तिथे तयार झालेत. पॅरामेशियमच्या बाबतीत सुद्धा तेच आहे, एकच पॅरेंट आहे आणि 2 डॉटर सेल तयार झाल्यात. युग्लेच्या बाबतीत सुद्धा तेच आहे. आता इथं पण पॅरेंट अमिबा आहे पण इथं मल्टिपल फिशन त्यांनी केलं, एकापेक्षा जास्त. आणि बडिंगच्या बाबतीतही तेच आहे. असेक्शुअल रिप्रोडक्शन मल्टी ऑर्गॅनिझम स्पायरोगॅराच्या बाबतीत तेच आहे, फ्रॅगमेंटेशन आहे. प्लॅनेरिया हा रिजनरेशन करतो, हायड्रा हा बडिंग फॉलो करतो आणि जे डिफरंट प्लांट्स आहेत ते व्हेजिटेटिव्ह रिप्रोडक्शन फॉलो करतात. आणि त्याचबरोबर फंगीसुद्धा काय करतात की स्पोर फॉर्मेशनच्या माध्यमातून इथं त्यांचं जातीसातत्य ठेवण्याचं काम करतात. तर दिस इज ऑल अबाउट द असेक्शुअल रिप्रोडक्शन इन अ लिव्हिंग ऑर्गॅनिझम.